दिवाळी पहाटेच्या प्रहरी फटाक्यांच्या होणाऱ्या आतिषबाजीने आरतीला जाग आली. झाडलोट करून झाल्यानंतर तिने आंघोळीसाठी गरम पाणी काढले. केसावरून पाणी घेता क्षणी तिला प्रचंड रडू कोसळले. दीपकच्या आठवणीने हुंदके देत आयुष्यात पहिल्यांदा तिने रडतच अभ्यंगस्नान केले. गतकाळातील दिवाळीच्या सोनेरी आठवणीत ती हरवली. बालवयापासून ते लग्न होईपर्यंत आई केसाला नारळाचे दूध लावायची, सर्वांगात सुगंधी उटणे लावून गरम पाण्याने अभ्यंगस्नान घालायची. जेव्हा लग्न झाल्यानंतर माहेराहून सासरी आली तेव्हा तिचे वय वर्ष 18 पूर्ण झाले होते. सासरी आल्यावर पहिल्या दिवाळीला तिला आईची खूपच आठवण आली होती. माहेरच्या आठवणी डोळ्यात साचवत पहिल्यांदाच तिने आईशिवाय एकटीनेच अभ्यंगस्नान केले होते. लाल रंगाची खणाची साडी नेसून साजशृंगार करून ओल्या केसांना रुमाल गुंडाळून ते देवपूजा करायला बसली. देवपूजा झाल्यानंतर सासू व सासऱ्यांच्या पायावर नतमस्तक होत तिने आशीर्वाद घेतला. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, माझा मुलगा आता तो तुझा नवरा. यावर्षीपासून त्याच्या अंगाला उटणे लावण्याची जिम्मेदारी तुझी. इश्य म्हणत ती तिकडूनच लाजतच पळाली होती. त्यानंतर प्रत्येक दिवाळीला ती दीपकच्या अंगाला उटणे लावत गेली. दोघांची एकही दिवाळी एकमेकांशिवाय कधीच चुकली नाही. दीपक वर्षातून एकदा दिवाळी सणाच्या निमित्ताने तिला 4 दिवसाच्या 4 साड्या घेऊन द्यायचा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट म्हणून एखादा सोन्याचा दागिना घेऊन यायचा. पूजा करायच्या अगोदरच तो दागिना घालण्यासाठी तिच्यापुढे हट्ट करायचा. ती नेहमी त्याला समजवायची, कुठलंही नवीन वस्तू घरी आणल्यावर प्रथम देवाकडे ठेवून त्यावर हळद कुंकू अक्षदा व फूल वाहून नंतर वापरायची असते. तेव्हा तो लढीवाळपणे बोलायचा, माझी भाग्यलक्ष्मी तर तूच आहेस, तिला ती वस्तू आवडणे महत्त्वाची आहे. दीपक भाऊबीजेला त्याच्या बहिणीकडे जाताना आरतीच्या हातात पैसे द्यायचा. तुझा भाऊ येईल, त्याच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन ये, रिकाम्या हाताने त्याला पाठवू नको, असे सांगून निघायचा. दिवाळी संपली की ऑफिसमध्ये 10 दिवसांची सुट्टी आवर्जून टाकायचा. आई वडील, आरती व मुलाला घेऊन फिरायला जायचा. त्याचे म्हणणे असे होते की वर्षभर सगळेच काम करत असतात, पण दिवाळी येण्या अगोदर पासूनची साफसफाई ते दिवाळी संपल्यानंतरची आवरावर करून घरातील स्त्री सदस्य खूप थकलेले असतात. 4 दिवसाच्या दिवाळी सणासाठी खूपच मेहनत घेतात. वर्षभरात जास्तीत जास्त कामाचा गाडा या दिवसात त्यांच्याकडून ओढला जात असतो. त्यामुळे त्यांचा त्राण घालवण्यासाठी आठवडाभर त्यांना आराम म्हणून फॅमिली पिकनिकचा प्लॅन. घर आणि कुटुंबासाठी राबणाऱ्या स्त्रियांच्या भावनांची कदर करणे आवश्यक आहे. स्त्रिया घरातील काम करणार नाहीत तर कोण करणार, असे म्हणणारे काही पुरुष स्त्रियांच्या इच्छेपुढे कानाडोळा करतात. पण घरातील स्त्री सदस्यांचा त्राण लक्षात घेऊन गृहलक्ष्मीला आनंदी ठेवण्यात काही पुरुष मनापासून झटत असतात. अशा वेगळ्या विचारसरणीचा दीपक होता. मात्र कोणाला माहीत होते की इतक्या वर्षात एकत्र जगलेले ते खास क्षण शेवटचे ठरणार होते. मागच्या वर्षीचा दिवाळीचा सण तिच्या डोळ्यापुढे येऊन बरसला. आठवणींच्या सरीत ती चिंबचिंब होऊन भिजू लागली. अचानक संकटी वादळ यावं त्याप्रमाणे मार्च 2020 मध्ये कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले. दीपक ऑफिसचे काम घरातूनच करत होता. बघता बघता मार्च महिन्यानंतर ऑक्टोबर महिना उजाडला. दिवाळी सणाला 15 दिवस राहिले होते. आरतीने घराची साफसफाई काढली होती. झाडलोट, जुन्या वस्तू, जुने कपडे काढणे, कपाटातील कपडे व्यवस्थित रचवणे, सगळ्या कामात तो आरतीला मदत करत होता. आरती त्याला म्हणाली, अहो राहू द्या, कोण काय बोलेल, बाई माणसाची कामं पुरुष करतो आहे. त्यावर त्याने उत्तर दिले, दिवसभर घरातील कामं करून तू थकतेस. जर माझ्या फावल्या वेळेत मी तुझ्या कामात हातभार लावला तर काय झालं. देवपूजेत जसे दीपक सोबत आरतीचे महत्त्व आहे तसेच आपल्या नावाप्रमाणे ते स्थान माझ्या आयुष्यात तुझे कायम आहे. दीपक शिवाय आरती अपूर्णच. तुझ्या असण्याने माझे आयुष्य संपन्न आहे. लाजतच ती व्यक्त झाली. घरातील लाईट, कंदील व सजावटी करून झाल्यावर तो फराळचे पदार्थ बनवायला देखील मागे पडला नाही. करंजीत पुरण भरून कडाक करणे, लाडू वळण्यापासून ते चकल्या तळेपर्यंत त्याने फराळ करायला चांगलाच हातभार लावला होता. आई चेष्टा करतच बोलून गेली होती, घरातील पुरुष आता हलवाई झाले म्हणायचे. रात्री जागून मला कधी फराळ बनवायला मदत केलीच नाहीस. मोबाईलमधला बहिणीच्या नवऱ्याचा चकल्या तळतानाचा फोटो दीपकने आईला दाखवला आणि हसतच चेष्टेच्या स्वरात बोलला होता, हा बघ ताईचा घरगडी, तुझा लाडका जावई, याला तर दुकान टाकायला सांगितलं पाहिजे. आई लगबगीने उत्तरली होती. स्टेटस ठेवण्यासाठी त्याने ते सोंग केलंय. ताई एकटीच राबत असते बिचारी, काही कामाचे नाही जावई बापू, माझा लेक तेवढा गुणाचा ग बाई. असं म्हणत दीपकच्या डोक्यावरून हात फिरवत आईने कडाकडा बोटं मोडली होती. दिवाळीच्या क्षणाचा उत्साह
घरभर पसरला होता. सगळ्यात जास्त उत्साह दीपकचा होता. घरभर दिव्यांची आरास 4 दिवसपर्यंत तोच लावत होता. प्रकाशमान झालेले घर पाहून सारखा म्हणत होता, घरातील सगळे दीपक ह्या दीपककडे बघून कसे आनंदाने तेवतात ना. सगळे एकत्र उत्साहदायक वातावरण निर्माण करतात ना. कुटुंबाचे देखील असेच असते. सगळे एकत्र असले की मनाकडून मनाकडची लख तेजोमय दिवाळी साजरी करतात. एकमेकांप्रती असणारा जिव्हाळा हीच खरी दिवाळी आपलेपणाची. प्रत्येक क्षण जणू तो भरभरून जगून घेत असतो. फटाके फोडण्याच्या कार्यक्रमात लहान मुलांसोबत तो अगदी लहानगा झाला होता. काय अगदी लहान मुलांसारखे वागतात तुम्ही? आरती त्याला बोलून गेली. अगं, मजा करायला वय लागत नाही. मनातून लहान असणं महत्त्वाचं असतं. शिवाय फटाके म्हणजे उत्साहाचे प्रतीक. अग्निदेवताच ती. फटाक्यांची आतिषबाजी अमावस्येच्या काळोख्या रात्रीला मंत्रमुग्ध करते. दिवाळीच्या 4 दिवसात सोनेरी अग्नी विविध फटाक्यांच्या स्वरूपात किती आकर्षक दिसते. प्रत्येकाने याचा आनंद लुटायचा पाहिजे. तू सुद्धा ये, असं म्हणत त्याने तिच्या हातात फुलबाजा सोपवला होता. दीपकच्या म्हणण्यानुसार तिने 2 फुलबाजे दोन्ही हातात घेतले. त्याच्यासोबत आरतीने सूर लावले. दिनदिन दिवाळी गायमशी ओवाळी म्हणत दोघं खळखळून हसले होते. ह्या कठीण काळात आपण दिवाळीसारखा सण जल्लोषात साजरा करतोय. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटते आहे की यंदा आपण बाहेर फिरायला कुठे जाऊ शकणार नाही. पुढच्या वर्षी ना आपण विदेश यात्रा नक्की करू. दीपकने मनातली भावना आरतीपुढे व्यक्त करून दाखवली होती. आरती चिंता व्यक्त करत बोलू लागली, आपण एवढी वर्ष नियमित बाहेर फिरायला जातो. यंदा नाही गेलं तर काय झालं? पुढच्या वर्षी अजून परिस्थिती किती बिकट असेल कुणाला माहिती. आणि विदेश यात्रा नको रे बाबा. तो कोरोना तिकडून तर इकडे आला आहे. एवढ्या महिन्यात केवढी लोक मरण पावली. दिवाळीसारख्या शुभ दिवसात त्यांच्या कुटुंबावर दुःखाची दरड कोसळून पडली आहे. कशी असेल त्यांच्या घरातली परिस्थिती? दीपकला कविता शायरी बोलायची खूप आवड होती. प्रसंगानुसार एखाद्या कवीच्या कवितेमधील ओळींद्वारे तो व्यक्त व्हायचा. विदा करंदीकरांच्या कवितेतील ओळी आठवत दीपक बोलू लागला. भीतीला कवटाळून बसलं तर संकटी परिस्थितीशी सामना करू शकत नाही. अशा वेळी संकटाला तोंड देऊन त्यावर मात करायला शिकायची. काय होईल, कसे होईल या गोष्टीचे चिंतन करत बसू नये. सकारात्मक विचारांची ज्ञानज्योत तेवत ठेवून त्या संकटासही ठणकावून सांगावे. ताई 72 कोरोनाचे संकटी सावट सगळ्यांना हादरून टाकणारे होते. पण संकट काळात मिळालेली साथ सोबत ही विलक्षणीय घडीच होती. संसाराची घडी व्यवस्थित राहण्यासाठी एकमेकांच्या मनाचा जपून सांभाळ करणे नेहमीच आवश्यक ठरते. दोघांमधील एक व्यक्ती निघून गेली की आयुष्याची घडी विस्कटीत होऊन जाते. विस्कटीत झालेली घडी कुणाला आवडते का? नाही ना. नंतर सोबत राहतात त्या फक्त चांगल्या वाईट आठवणी. त्यासाठी जेवढे क्षण एकमेकांसोबत एकत्र जगता येतील तेवढे क्षण एकत्र दिलखुलास जगून घ्यावे. कारण कुठला दिवस कोणाचा शेवटचा असेल सांगता येत नसते. आभाळभर पसरणाऱ्या रंगीत फटाक्यांच्या रोषणाईकडे आरतीचे लक्ष वेधले. तिला संकटी पावसाची आठवण झाली. प्रेमस्पर्शी असणारा पाऊस तिच्यासाठी आयुष्यभराचे दुःखद प्रसंग ठेवून गेला होता. पावसाळा दीपकला खूप आवडायचा. रिमझिम गिरी सावन त्याचं आवडतं गाणं होतं. पावसाळ्यात चिंब होऊन भिजण्याचे सुखद क्षण तो आरतीसोबत गेटवे ऑफ इंडियाला जाऊन अनुभवायचा. मात्र लॉकडाऊनमध्ये गेटवे ऑफ इंडिया ना सही पर अपनी गच्ची सही म्हणत तो जबरदस्ती धोधो कोसळणाऱ्या पावसात आरतीला घेऊन गेला होता. तुम्हाला काही कळतं की नाही? नको त्यावेळी नको ते सुचतं. एवढे महिने झाले जीवाला जपतो आहे. क्षुल्लक कोरोनाचे निमित्त होऊन जीव जायची वेळ यायची. चिडत ती त्याचा हात झटकत खाली निघून गेली होती. हे शेवटचं. यापुढे कधीच तुला पावसात भिजायला चल म्हणून सांगणार नाही. दीपक निरागसपणे तिला बोलून गेला होता. जेवढा रोमॅन्टिक तेवढीच खेळाडू वृत्ती. त्याला पावसात व्हॉलीबॉल खेळायला खूप आवडायचे. जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस कोसळत होता. रविवारी सुट्टीच्या दिवशी बिल्डिंगमधील मित्रमंडळींसोबत तो व्हॉलीबॉल खेळत होता. थोडंसं छातीत दुखते म्हणत घरी परतला. घरी आल्यावर आरतीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी प्यायल्यानंतर हातातला ग्लास खाली पडला. आरती पाहायला म्हणून बाहेर आली तर तो खुर्चीवरून खाली जोरदार आदळला होता. त्याचे आई वडील व मुलगा आकांत करत होते. आरतीने धावपळ करत बिल्डिंगच्या मित्रांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु नेईपर्यंत सगळं काही संपलं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने आरतीचा दीपक मालवला होता. बरेच दिवस त्याच्या छातीत दुखत होते. ॲसिडिटीमुळे दुखत असावं असं समजून तो ॲसिडिटीच्या गोळ्या घ्यायचा तर काही घरगुती उपाय करायचा. कारण डॉक्टरकडे त्याला जाण्याची खूप भीती वाटत होती. कारण काळच तसा होता की डॉक्टरकडे गेलेला माणूस घरी येईल की नाही हे सांगता येत नव्हते. अंतिम पायरीवर त्याचा तो कधी येऊन पोहोचला हे त्याला देखील कळले नव्हते. त्या दिवशी शेवटचं कपाळी लावलेलं कुंकू पुसलं गेलं.
पुन्हा कधीही न लावण्यासाठी. मंगळसूत्र देखील ओढून काढलं. हिरवा चुडा फोडताना आयुष्याचा जणू चुराडाच झाला होता. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सणाच्या हक्काच्या रंगीबेरंगी साड्यांची जागा सफेद साडीने घेतली होती. साडीच्या पदराने डोळे पुसत ती भूतकाळातून बाहेर आली. हाताची ओंजळ करून मनसोक्त अश्रू ढाळून घेतले. सफेद साडीत ओल्या केसांना रुमाल गुंडाळून ती देवपूजा करायला बसली. नेहमीच्या सवयीनुसार सासू-सासऱ्यांना नतमस्तक झाली. जगभर रोषणाई असली तरी माझे आयुष्य दीपक शिवाय कायम अंधारमय राहील. मात्र त्यांच्या नावाचा उजेड माझ्या मनामध्ये कायम तेवत राहील. मनाकडून मनाची दिवाळी कायम लख्ख प्रज्वलित असेल. दीपकच्या स्मरणाने तिघांच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नव्हते. सासूबाई डोळ्यात आसवे दाटत बोलू लागल्या. तुझा नवरा तो माझा मुलगा. भाग्यलक्ष्मी म्हणायचा ना तुला. घरच्या लक्ष्मीने आजच्या दिवशी रडवलं त्याला तरी आवडेल का? सणासुदीला सफेद रंगाचे कपडे घातलेले मला आवडत नाही, तर त्याला तरी आवडले असते का? 4 दिवसाच्या 4 रंगीत साड्या तर तुझ्या हक्काच्या आहेत. नटू नकोस, पण साजीशी तयारी कर, म्हणत सासूबाईंनी तिच्या हातात 4 रंगीत नवीन साड्या आणि छोटे सोन्याचे मंगळसूत्र दिले. आरतीला गहीवरून आले. तिच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. सासूबाईंनी तिला पोटाशी कवटाळले. करंदीकरांच्या कवितेच्या ओळी दीपक नेहमी म्हणायचा ना, त्यातील ओळ तुझ्यासाठी. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पतीच्या निधनानंतर सफेद साडी स्त्रियांनी वावरण्याचा काळ आता राहिला नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरातील लक्ष्मीच्या मूर्तीला आपण पुजतो. घरातील सून म्हणजे लक्ष्मीचं रूप. विधवा झाली म्हणून काय झाले, तिचे देखील पूजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नेहमी गळ्यात हे मंगळसूत्र परिधान करत जा. बिना नवऱ्याची बाई बघितली की बाहेरच्या पुरुषांच्या नजरा हेरलेल्याच असतात. आत्मविश्वास देऊन परिस्थितीला लढण्याची ताकद सासूबाई आरतीमध्ये जागृत करत होत्या. जसं दीपक भरभरून आयुष्य जगत होता तसंच आयुष्य मला जगायचं आहे. तुमचा सांभाळ करणे माझे कर्तव्य आहे आणि आजची पिढी उद्याचे भविष्य असणाऱ्या माझ्या मुलासाठी मला खचून चालणार नाही. त्याच्या भवितव्यासाठी मला आता आईसोबत त्याचे वडील देखील व्हायचे आहे. एकलेपणाची खंत बाजूला ठेवून आपल्यातील दैवी शक्ती एकवटत नेहमी म्हणत राहावे, असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळतील 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सासूबाईंनी आरतीला दिलेल्या आत्मविश्वासामुळे ती खंबीर होत चालली होती. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.